सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. सो आता सकाळी उठून फर्स्ट टाइम नाश्ता करून जात आहे कॉलेज. नाहीतर रोज उपवासी जातो. आज फर्स्ट टाइम कधीतरी नाश्ता करून जातोय, कारण उशिरा जायचं आहे म्हणून. आणि नाश्ता एन्जॉय करता करता बघू स्वरूप सो गाईज आता आलो कॉलेजवरून आणि बांबू ओरो आणि ही वाली भेळ घेतली खाण्यासाठी. मला आवडते ती. आजी आले लिफ्ट. हां थांब. सो आता जातो घरी आणि भेटतो तुम्हाला. केस तर कसे झाले. सो गाईज कॉलेजवरून आल्यानंतर तोंड हात पाय धुतलं आणि जेवण वगैरे केलं. आणि आता मी आणि मम्मी चाललो आहे ट्रेडिशनल डेचं माझे कपडे आणायचे. सो त्याच्यासाठी सॅम्पल घेतला आहे. वेगळा लुक तुम्हाला सांगितला आहे, पण भेटलं पण पाहिजे तसं ते मनासारखं, नाहीतर मग पूर्ण मूड खराब होईल. एकतर आता कळलं की होईल ह्या आठवड्यात. त्यांनी जर आता परत कॅन्सल केलं ना, अशा डोक्यात जाणार आहेत ना. कॅन्सल केल्यावरती कपडे कुठं ढकलणार तारीख? कॅन्सल नाही म्हणजे ह्या आठवड्यात सांगितलं होतं आम्हाला 14 तारखेला. मग 14चं नाही म्हणून मार्चला केलं. मग बुक्का देत असते त्यांना, मग गॅदरिंगला तीच घालायचं. सो होईल तसं मी तुम्हाला सांगेन. आणि आता मी आणि मम्मी चाललोय. सो कालचा ब्लॉग आता उशिरा येईल काहीच, कारण अजून एडिट नाही केला ह्या कामामुळं. आता जाता मी बसलो तर करेल आणि अपलोड करेल, मग तुम्ही बघा तो ब्लॉग. किंवा उशिरा आला तरी तुम्हाला समजून घ्या जरा आजचे दिवस. सो भेट तुम्हाला थोड्या वेळ. सो गाईज आता निघालोय. पप्पा मंदिर धुवत होते. चालले आज रिक्षामध्ये चाललं. सो गाईज आता आम्ही 4-5 दुकान हे बघा, इथले सगळे दुकानं फिरून आलो. तेवालं पण आम्हाला पाहिजे तसं नाही भेटला, म्हणून आता त्यांनी दुसरीकडे सांगितले तिथे जातो आहे मी आणि म्हणून. नंतर बघू ठेवायला. आता तू कुठं म्हणली तर आताच मला आताच पाहिजे. मी आताच टाईम काढला. तो गाईज आता इथे तरी विचारलं बघा, हे शॉप, हे मोठेवाले दोन्ही शॉप आणि हा वाला पण, हे 3 आणि हा 1 असे 4 शॉप. इथल्या इथं 4 शॉपमध्ये गेलो आणि एक आपण शॉपमध्ये भेटलेला आहे. आता त्यांनी शॉप सांगते तिथे जायचे, तिथे भेटलं तर ठीक, नाही तर आपल्या इथे कुठेतरी विचारावं लागेल. लास्ट ऑप्शन इथं होता तसा, पण मला तसं नाही पाहिजे. जर कुठेच नाही भेटलं तर मग शोध घ्यावं लागेल. आणि मग मी जातो. पण इथे तर हे सगळे दुकानं बघितले. ते मोठं मूलचंद, हा मोरिया, हे परत हा स्पेशल कुर्त्यासाठी आहे. हा इथे फक्त कुर्ता आहे हा वाला. परत हा छोटावाला मूलचंद. पण इथे मगरपट्टा नाही, मगरपट्ट्याला जायचं साईडला इथं ते महादेवाचं मंदिर त्याच्या पाठीमागं. सो गाईज आलो आम्ही तिथून. मूड खराब झाला, पाहिजे होते तसे कपडे भेटलेच नाही. आलो आता घरी. बघू आता उद्या परवा भेटले तर भेटले. आणि आता मम्मीने बनवली आहे पाणीपुरी. सो आम्ही तेच खातो. काय नाही आता ते आले होते ना देवाच्या नवस. सो खालच्या मंदिरासाठी ते काहीतरी बोलून गेलं कशी. आणि आता असं एकदम गिल्ट होतं आहे, पण ते सोडा हॅप्पी फॉर दॅट फेस्टचे डेट्स आले. आणि पण नेक्स्ट मंथमध्ये आहे, कारण ह्या मंथमध्ये 12वीचे 10वीचे पेपर्स आहेत. तो नेक्स्ट मंथमध्ये आहे, होईल ते लवकर. सो आता ह्या ट्रेडिशनल डेचंच जरा चाललं आहे. पण ते कपडे घ्यायचे होते, ते जरा पाहिजे तसे नाही भेटले. वेगळेच काय दाखवत होते. जर नाहीच भेटलं तर तिथलं ते लास्ट ऑप्शन घ्यायचं आहे. पण बघू, जेवढं फिरलो आज त्याचा काहीच उपयोग नाही. आता पाणीपुरी वगैरे खातो आणि तुम्हाला भेटते थोड्या वेळात.
सो काय आता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आता आज आरिशला बरं वाटत नाही ना म्हणून तो बसला आहे. आणि आज जास्त ब्लॉग पण नाही काढला कारण जरा मूडच खराब झाला होता माझा त्याच्यामुळे. आणि आज मंदिरात पण नाही गेलो. आता ड्रॉइंग पण नाही असं म्हणत की काढूच वाटत नाही आज, माझं मनच होत नाही आहे. बघा थोड्या वेळात जर इच्छा झाली तर काढेल, आता तर नाही आहे मन. आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झालेत, बसलेत सगळे. आजचा ब्लॉग जरा छोटा होईल आणि आवाज कमी कर ना जरा, ब्लॉग चालू आहे ना. आणि आता बसलो आहे फोन बघत, थोडा फोन वगैरे बघतो, बघू जसा मूड होईल तसं. वेळ तर भरपूर झाला आहे, झाली इच्छा तर काढेल ड्रॉइंग. आता तर नाही, जरा टेन्शन आलं आहे खालच्या मंदिराचं, कारण आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची आहे ना त्या पिंडीची शिवरात्रीला. तर शिवरात्रीच्या आधीचा म्हणजे आता 3 ते 4 दिवस राहिला शिवरात्रीला, त्याचा काही मुहूर्तच भेटत नाही. जो काही मुहूर्त आहे तो शिवरात्रीनंतर आहे. आणि पप्पा काय करतात, दरवर्षी कसं असतं आपल्या घरी भांग असते. तर हे आपलं बाहेरचं मंदिर आहे ना, म्हणजे मोठीच असते एकदम अशी. बाहेरून पप्पाचे भरपूर फ्रेंड्स वगैरे येतात ते ना, ते सगळे येतात. ती 30-40 लिटरची काही भांग असते आपली, म्हणजे बुद्धी सगळ्यांना भरपूर लोक पिऊन जातात. आणि बरेच अशी कॉमेडी किस्से म्हणजे आणि पण भांग करायचे, पण खालच्या त्या प्राणप्रतिष्ठेचं टाईम भेटत नाही. पप्पांना नाही का ते प्राणप्रतिष्ठा करून मगच त्याची पूजा करायची होती. आधी पूजा करायची नाही म्हणून त्याचं वाट बघत बसले आम्ही. अजून तर काही भेटलं नाही, बघू जर उद्या झालं तर बघू. आता आम्ही तेच शोधतोय, वेगवेगळे नंबर हुडकून काढतोय मगापासून. भेटलं तर ठीकच आहे. सो बघू आता काय होईल ते, तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. सो गाईज घेतले कलर करायला, म्हणजे केला अर्ध्याच्या वरती कलर, पण तुम्हाला ब्लॉग काढून दाखवलंच नाही, आता दाखवतो. बघा असं काही ह्याला कलर केला आहे. ह्याचं अजून काय राहिलं आहे मला ते आता म्हणजे सुचतच नाही की ह्याचं काय करावं. हां, इथलं गळ्याचं राहिलं आहे, पण ते मला असं वाटतं की आता नको करायला, ह्याला नाही का असं राहू द्या. मला असं वाटतं की हिच्या फेसचं कलर करून घेऊ आता त्याच्याला, होईल बऱ्यापैकी माझ्याकडून. सो बघू आता, जर जमलं तर हिच्या फेसचं करतो. ते एक असं क्यूट दिसतंय, त्याच्यामध्ये थोडंफार नाही का, मला विचारू द्या कोणाला तरी काय करायचं आहे, तसं ते करू. आता हिच्या फेसचं करू, कारण ही जर मागं राहिली की मागच राहील. फेसचं करून घेतो म्हणजे टेन्शन जाईल थोडंफार ह्याचं. सो भेटतो तुम्हाला थांबा थोड्याच वेळात. सो गाईज आता आलाय खूप कंटाळा, ड्रॉइंग आली ही पण झाली आहे. आज वाटलं नव्हतं की एवढं तरी होईल. थांबता का तो नीट बरमुडं घेऊ दे मला. सो गाईज आता झालं हे सगळं, हे बघा. हे मला वाटलं नव्हतं एवढं तरी कंप्लीट होईल, पण झालं तेवढं बऱ्यापैकी. फेस तर आणि दिसतंय बऱ्यापैकी, जसं मला पाहिजे होतं तसं आलं आहे. म्हणजे एक्सपेक्टेशन तेवढ्या नव्हत्या, तेवढं तरी चांगलं आलं आहे. भीती म्हणजे मला आधी कधीच भीती वाटत नव्हती त्या ड्रॉइंगच्या. आधी असं सहज काढायचं, पण आता असं मला काय माहिती आधीसारखं होत नाही आहे. एकदम घाबरून ड्रॉइंग काढतो. आधी असं बिनखुल्लास काढत होतो. आधीच्या ड्रॉइंग्स तुम्ही बघितलं का नाही, दाखवल्या मी, पण व्यवस्थित बघितलं का नाही काय माहिती. समोरून बघण्यात आणि असं बघण्यात खूप फरक असतो ना, पण बरं वाटते मला तरी. आणि आता खूप कंटाळा पण आला आहे, झोप येते. म्हणजे या गोष्टीचा कंटाळा येत नाही, पण रात्र झाली ना खूप, त्याच्यामुळं. आणि आता हे सगळं ठेवतो, आवरतो आणि माझं मी झोपतो. सगळेजण झोपलेत, आम्हीच दोघं रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागा असतो, कधी तर 4-4 वाजेपर्यंत. आणि आता हे ठेवतोय. तिथं वाजतायत बाहेर गाणे, कुणाचे भजन आहे काय माहिती. इच्छा नव्हती पण काय माहिती, ड्रॉइंग म्हणजे अशी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये माझं मन रमतं. मला काही जरी झालं नाही, काय वाटलं की मी ड्रॉइंग करत असतो. बोंबलत बसत नाही, मला नाही घेणं देणं, माझी मी ड्रॉइंग करत असतो. तिथं पण मला भांडत असलं काय करत असलं, डायरेक्ट तसंच आहे माझं.
आणि ह्या गोष्टी मी अशा जपून एवढा वापरतो ना. आता ही वर्ष 2 वर्ष होईल मावशीने, म्हणजे चांगले पण आहेत हे. असे लहान लेकरांचे आहेत ना, पण मोठे नाही का, मोठ्या लेकरांचे पण आहेत माझ्याकडे, पण मला नाही का यूजच करू नाही. आता हेच मावशीने 1 वर्ष झालं दिलं आहे. हे अजून तसंच पडून होतं. मला ते भारी वाटतं बॅग. कधी मी लटकवतो पण ही बॅग. आता बसते का नाही काय माहिती, आता जरा मोठं झालं मी. आधी बसत होती ही बॅग. हां थांबा अशी बसते अशी बॅग. छान वाटते काहीतरी कॉमेडी करायला. ते सगळं आता आवरायचंय. आता ठेवतो हे सगळं नीट व्यवस्थित. तसंच ठेवतो म्हटलं का नाही मी, जे मला ह्याच्यातलं अजून काहीच नाही वापरलं तरी, फक्त तो इरेजर काढला आणि ते वॉटर कलर, बाकी अजून काहीच काढलं नाही त्यातलं. तिकडे राहून द्या, पण असं ठेवून करावं. त्या हे खराब व्हायला आले ठेवून. ह्याच्यातून आता व्यवस्थित कलर येत नाही, पाणीच जास्त येते. पण आता ते वर्षाच्या वर झालं म्हटल्यावर त्याच्यात पण काहीतरी डेट वगैरे असेल, त्याची पण लिमिट असेल, काय जरी असलं तरी. आहे बघा. मग जवळची तर वापरा. आता वापरायला काढणार आहेत सगळे कलर. मला आता कळलं की ठेवून खराब होत आहेत ते कलर, म्हणून खराब नको व्हायला. हे सकाळी त्याला उचकू नको रे माझं राहू दे तसंच. आता ठेवलं ते सगळं आणि आता झोपतो. सो या ब्लॉगला इथे एंड करूया. लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब.